काल राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। हवामान विभागानेही पुढील काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय करण्यात आला आहे। पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सतत आढावा घेत आहेत। नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क राहण्याचे, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क करीत आहेत। राज्यातील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशामक सेवा, महसूल प्रशासन, गृहनिर्माण या विभागांना नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असून जास्त पाऊस झालेल्या जिल्ह्यात नागरिकांच्या बचावासाठी सज्जता ठेवण्याच्या अनुषंगाने सूचना करण्यात आल्या आहेत। मुंबई आणि MMR, रायगड, सोलापूर, सातारा आणि पुणे या ठिकाणी काल अतिवृष्टी झाल्याने मुंबई महानगरपालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा यांना 24 तास अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। काल झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात शेतीचे, पशुधनाचे व घरांचे नुकसान झालेले असल्याने संबंधित जिल्हाधिकारी यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पाणी पुरवठा, वीज, आरोग्य सेवा आणि इतर दैनंदिन सुविधा सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी प्रशासन सज्ज आहे।